नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे रंगपंचमी. या विषयावरती सुंदर मराठी निबंध किंवा माहिती. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे रंगपंचमी. या विषयावरती निबंध किंवा मराठी माहिती पाहूयात. रंगीबिरंगी वस्त्राने परिधान केला रंगांचा आवेश. रंगीबिरंगी वस्त्राने परिधान केला रंगांचा आवेश. रंगांच्या दुनियेत विसरावा मनातील दुःख क्लेश. रंगांच्या दुनियेत विसरावा मनातील दुःख क्लेश. रंगीबिरंगी वस्त्राने परिधान केला रंगांचा आवेश. रंगांच्या दुनियेत विसरावा मनातील दुःख क्लेश. आपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यात महत्त्वाचा सण म्हणजे होळी. होळी आणि होळीच्या उत्सवानंतर येतो तो दिवस म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी हा एक रंगांचा हिंदू उत्सव आहे. हा भारतीय राज्यांमधील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर भागात रंगपंचमी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू आणि ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अनुषंगाने हा उत्सव कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशी हिंदू फाल्गुन महिन्यात येतो. मुळात रंग हा शब्द रंग आणि पंचमी म्हणजेच 5वा दिवस दर्शवतो. म्हणूनच हा होळी उत्सवाच्या 5व्या दिवसानंतर साजरा केला जातो. रंगपंचमीला हिंदूंमध्ये अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि एक महत्त्वाचा विधी मानला जातो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, होलिका दहन होळीच्या दिवशी केले जाते. होळी या सणाचे महत्त्व म्हणजे होळी दरम्यान पेटलेली आग वातावरणात असलेल्या सर्व राजसिक तसेच तामसिक कणांना शुद्ध करते. हे सभोवतालच्या वातावरणात शुद्ध विचार निर्माण करतात आणि वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण करतात. प्रचंड सकारात्मकतेने तयार झालेले वातावरण रंगांच्या रूपात अधिक प्रसन्न करण्यात रंगपंचमी मदत करते. म्हणूनच रंगपंचमी शुद्धीकरणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी उत्सव आहे. अशा प्रकारे रंगपंचमी रागावर मिळवणाऱ्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की मानवी शरीर देखील 5 घटकांचे बनलेले आहे.
रंगपंचमीचा सण या 5 मूलभूत घटकांना विनंती करतो, जे जीवनात संतुलन पुनर्संचलित करण्यास मदत करतात. या दिवशी सामान्यतः मोठ्या शहरात जसे की पुणे, महाराष्ट्र राज्यात पाण्याच्या टाक्या असलेल्या मोठ्या टाकी भरून रंग तयार केला जातो. हे लोक रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना रंगवतात. या दिवशी भरपूर लोक एकत्र जमून एकमेकांना रंगवतात. काही लोक यावेळी थंड पेय, लस्सी, मिठाई, भांग पिऊन आपला आनंद व्यक्त करतात. काही ठिकाणी भगवान कृष्णा आणि राधाचीही उपासना करतात. कृष्णा आणि राधा यांच्यातील नात्याला नमन करण्यासाठी ते पूजाविधी करतात. हा सण लोकांमध्ये प्रेम निर्माण करतो आणि एकोपा टिकवून ठेवतो असा विश्वास आहे. बिहार, वृंदावन, दिल्ली आणि मथुरा या ठिकाणी रंगपंचमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो. या दिवशी एकमेकांना रंग लावणे, गाणी गाणे, नृत्य करणे, नातेवाईकांना भेटणे अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.